नमस्कार मित्रांनो. आज मंगळवार 19 ऑगस्ट 2025 सकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण पाहत आहात अमोघ चॅनलवरील ठळक प्रादेशिक बातम्या. मुंबई महाराष्ट्रावर पाणीच पाणी. मुंबई महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अनेक भाग तुंबले, रस्ते बुडाले. सीएम फडणवीस म्हणाले, पुढील 3 दिवस रेड ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहेत. कंट्रोल रूम सक्रिय, आर्मी आणि प्रशासन मदतीस सज्ज. पावसामुळे शाळा व महाविद्यालये उद्या बंद. धुळे हिंसक निदर्शने. या मुसळधार पावसातही धुळे जिल्ह्यात आदिवासी मुलीवर बलात्कार विरोधातील निदर्शने हिंसक झाली. पोलिसाला एका व्यक्तीने चाकूने जखमी केले, 5 संशयित अटक. हिंसक घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला. जालना मदत घोटाळा. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती मदतीत बेकायदेशीर लाभ घेणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. प्रशासनाने सांगितले की 26,315 लोकांनी अवैध मदत घेतली. FIR ऑन OTT फाउंडर. प्लॅनेट मराठी संस्थापक अक्षय बर्दापूरकर व 3 अन्यांवर 85 लाखांचा धोकाधडीचा आरोप. पोलीस तपास सुरू असून आरोपींच्या कारवाईचा अहवाल अपेक्षित आहे. बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणूक. शिवसेना UBT नियंत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीत सोमवारी मतदान पार पडत आहे. कर्मचारी सदस्यांना रोख किंवा बक्षिसाद्वारे मत लुभावण्याचा आरोप होत असून निवडणुकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. CSMI गांजा जप्त. 8.56 कोटींची हायड्रोपोनिक गांजा जप्त, 2 आरोपी अटक. रोहित पवारचा आरोप. संजय शिरसाट 5,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सामील, राजीनामा मागितला. तर मित्रांनो, या होत्या आजच्या ठळक प्रादेशिक बातम्या. उद्या याच वेळी सकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.